Now next question is, show that the function f of x is equal to 5 to the power cos x minus e to the power pi by 2 minus x divided by cot x for x is not equal to pi by 2 and is equal to log 5 minus e for x is equal to pi by 2 has a removable discontinuity at x is equal to pi by 2. तर हा जो फंक्शन आहे हा कसा फंक्शन आहे डिस्कंटिन्युअस फंक्शन आहे बट दिस डिस्कंटिन्युटी कॅन बी रिमूव्ड सो इट इज अ रिमूवेबल डिस्कंटिन्युटी. Now redefine the function so that it becomes continuous at x is equal to pi by 2. म्हणजे याला आपल्याला रिडिफाईन करायचं आहे आणि अशा पद्धतीने लिहायचं आहे की तो फंक्शन कसा बनेल कंटिन्युअस बनेल. म्हणजे आपण याला जर सिम्प्लिफाय केलं किंवा याची कंटिन्युटी चेक केली तर ऑब्व्हियसली कसा असायला पाहिजे डिस्कंटिन्युअस बट इट इज रिमुवेबल म्हणजे ती डिस्कंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकतो आणि याला काय बनवू शकतो कंटिन्युअस फंक्शन बनवू शकतो. सो फर्स्ट चेक कंटिन्युटी ऑफ द फंक्शन. सो राइटिंग सोल्यूशन फर्स्ट फाइंड लिमिट ऑफ द फंक्शन फॉर x is not equal to here pi by 2. Limit of the function, that is limit x tends to pi by 2 f of x is equal to limit x tends to pi by 2. What is f of x here? 5 to the power cos x minus e to the power pi by 2 minus x divided by cot x. So this is the function and we have to find limit of this function. So when there is trigonometric function or exponential function and standard limit is x tends to 0 but here x tends to pi by 2. So change the limit by using substitution. So here put x is equal to arrow replaced by is equal to pi by 2 remains as it is just at h. So x is equal to pi by 2 plus h as x tends to pi by 2 new variable h tends to 0. आता इथं सबस्टिट्यूशन मेथड का बरं अप्लाय करायची कारण जो फंक्शन दिलेला आहे तो एक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे ई टू द पॉवर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे 5 टू द पॉवर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असो किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असो स्टँडर्ड लिमिट काय असायला पाहिजे व्हेरिएबल टेन्स टू 0 पण इथे किती दिलेलं आहे व्हेरिएबल टेन्स टू पाय बाय 2 आणि म्हणून आपण काय वापरायचं सबस्टिट्यूशन. कसं वापरायचं एक्स इज इक्वल टू ॲरो चेंजेस टू इज इक्वल टू पाय बाय 2 रिमेन ॲज इट इज जस्ट ॲट एच. एक्सचे जर रिप्लेस करायचं असेल तर कशा पद्धतीने रिप्लेस करायचा इज इक्वल टू पाय बाय 2 प्लस एच म्हणजे जो नंबर इथे दिलेला असेल त्या नंबरमध्ये फक्त काय ॲड करायचं आहे प्लस एच. नाव नेक्स्ट न्यू व्हेरिएबल लिमिट एच टेन्स टू 0 5 ॲज इट इज कॉस एक्स रिप्लेस बाय पाय बाय 2 प्लस एच मायनस ई टू द पॉवर पाय बाय 2 ॲज इट इज मायनस एक्स अगेन रिप्लेस बाय पाय बाय 2 प्लस एच दोन्ही एक्स आपण रिप्लेस केले पाय बाय 2 प्लस एच डिवायडेड बाय डिनॉमिनेटर कॉट ऑफ एक्स रिप्लेस बाय पाय बाय 2 प्लस एच. तीन ठिकाणी एक्स आहे तर तिन्ही ठिकाणी एक्सला रिप्लेस करू आपण आणि काय लिहू पाय बाय 2 प्लस एच लिहू. नेक्स्ट लिमिट एच टेन्स टू 0. सो 5 टू द पॉवर कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एच म्हणजे काय होईल इथे ऑल साइन टॅन कॉस. तर कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एच म्हणजे सेकंड क्वाड्रंट अँगल कुठे गेला सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन कॉस रेशो सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा असतो निगेटिव्ह. सो राईट हिअर मायनस साईन एच मायनस ई टू द पॉवर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 कॅन्सल मायनस इंटू एच मायनस एच डिवायडेड बाय कॉट ऑफ. आता कॉट ऑफ पाय बाय 2 आणि कॉटचं कन्वर्शन कशात होईल टॅन ऑफ पाय बाय 2 प्लस एच म्हणजे सेकंड क्वाड्रंट तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉट रेशो कसा असेल निगेटिव्ह असेल. सो मायनस टॅन एच अशा पद्धतीनं याला लिहिता येईल. त्याच्यानंतर लिमिट एच टेन्स टू 0 ई टू द पॉवर मायनस साईन एच आहे म्हणजे खाली साईन एच असायला पाहिजे ई टू द पॉवर 5 टू द पॉवर मायनस साईन एच आहे ई टू द पॉवर मायनस एच आहे त्याला आपण काय करू प्लस 1 मायनस 1ची ॲडजस्टमेंट करून टाकू पहिल्यांदा. सो 5 टू द पॉवर मायनस साईन एच मायनस 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एच प्लस 1. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याच्यामुळे सेकंड जी टर्म आहे ती काय झालं पाहिजे मायनस 1 इथे नाही आहे म्हणून आपण मायनस 1 आणलं मायनस 1 असं आणता येत नाही म्हणून प्लस 1 केलं. सो मायनस 1 प्लस 1ची ॲडजस्टमेंट मायनस टॅन एच लिमिट एच टेन्स टू 0 5 टू द पॉवर मायनस साईन एच मायनस 1 याचा एक ब्रॅकेट मायनस इथून कॉमन काढून टाकू म्हणजे ई टू द पॉवर मायनस एच मायनस 1 सेकंड ब्रॅकेट डिवायडेड बाय मायनस टॅन एच. इथे ना आता इथं तीन फंक्शन झाले न्यूमरेटर
मध्ये काय फर्स्ट फंक्शन 5 to the power मायनस साइन एच मायनस 1, सेकंड e to the power मायनस एच मायनस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये एक फंक्शन आहे मायनस टॅन एच. आता प्रत्येकाला कशाची गरज पडेल? एचची. सो डिवाइडेड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एच. सो लिमिट एच टेन्स टू 0. 5 to the power मायनस साइन एच मायनस 1 अपॉन एच मायनस ई टू द पॉवर मायनस एच मायनस 1 अपॉन एच. न्यूमरेटरला एचने डिवाइड केलं, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज मायनस टॅन एच अपॉन एच. डिनॉमिनेटरला सुद्धा कशाने डिवाइड केलं आपण? एचने डिवाइड केलं. त्याच्यानंतर याची लिमिट तर निघून जाईल. आता हा जो मायनस आहे हा मायनस आपण इथे यूज करू शकतो. ओके. सो लिमिट एच टेन्स टू 0. 5 to the power मायनस साइन एच. आता 5च्या पॉवरमध्ये जे काही दिलेलं आहे ते डिनॉमिनेटरमध्ये असायला पाहिजे, आहे का? नाही. पण आपण काय करू, इथे मायनस साइन एचची ॲडजस्टमेंट करू. म्हणून इथे काय करू आपण? मायनस साइन एच अपॉन हा एच. बघा काय केलं, ई टू द 5 to the power किती आहे? मायनस साइन एच. डिनॉमिनेटरमध्ये काय फक्त एच, काय नाही आहे? साइन एच पाहिजे, इथे फक्त एच आहे. म्हणून आपण काय केलं? मायनस साइन एच इथं आणलं. असं आणता येत नाही, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं म्हणून इथे न्यूमरेटरमध्ये लिहिलं. मायनस साइन एच कॅन्सल, म्हणजे हा आणि हा ॲज इट इज मिळून जातो. त्याच्यानंतर मायनस लिमिट डिस्ट्रीब्यूट करून टाकू. लिमिट एच टेन्स टू 0. मायनस हा एचला देऊन देऊ, म्हणजे प्लस होईल इथे प्लस होईल. ई टू द पॉवर मायनस एच मायनस 1 अपॉन मायनस एच. कशासाठी? फॉर्म्युला सेट होण्यासाठी. होल डिवायडेड बाय, याला लिमिट देऊन टाकू. मायनस लिमिट एच टेन्स टू 0 टॅन एच डिवायडेड बाय एच. अशा पद्धतीने आपण लिमिट डिस्ट्रीब्यूट केलं, जे फॉर्म्युल्यामध्ये सेट करता येईल त्या पद्धतीनं आपल्या टर्म्स लिहिल्या. त्याच्यानंतर आता पहिलं जे एक्सप्रेशन आहे याची लिमिट काय निघेल? लॉग 5 इंटू मायनस साइन एच अपॉन एच आहे इथे, तर साइन एच अपॉन एचची लिमिट किती? 1. सो हिअर मायनस 1 प्लस ई टू द पॉवर मायनस एच मायनस 1 अपॉन मायनस एच. याचा लिमिट किती निघेल? लॉग ई डिवायडेड बाय इथे मायनस टॅन एच अपॉन एच, म्हणजे मायनस टॅन एच अपॉन एचची लिमिट 1. अशा पद्धतीने ते लिमिट निघेल. तर मायनस सांगू घेऊन घेऊ आपण. सो मायनस लॉग 5 प्लस लॉग ई म्हणजे 1 डिवायडेड बाय मायनस 1. समजा मायनस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनी मल्टिप्लाय केलं तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. लॉग 5 निगेटिव्ह आहे तर लॉग 5 पॉझिटिव्ह होईल, 1 पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह होईल. दिस इज फर्स्ट इक्वेशन. So limit of the function is log 5 minus 1. Now value of the function for x is not equal to equal to pi by 2. Second, ha function f of x is equal to, what is f of x? Log 5 minus e. So f of pi by 2 is equal to log 5 minus e. इथे कुठेच x नाही, त्याच्यामुळे x च्या ऐवजी pi by 2 रिप्लेस होणारच नाही. This is equation second. So from 1 and 2, from 1 and 2 काय लिहितील आपल्याला? लिमिट x टेन्स टू पाय बाय 2 f of x is not equal to f of pi by 2. So limit of the function log 5 minus 1, value of the function log 5 minus e. So both are different, both are not equal. So therefore limit x tends to pi by 2 f of x is not equal to f of pi by 2. Therefore f of x is discontinuous at x is equal to pi by 2. फंक्शन कसा असेल? डिस्कंटिन्युअस असेल. ॲज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स इज एक्झिस्ट. आता लिमिट ऑफ द फंक्शन एक्झिस्ट आहे, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन डिफाइंड आहे, अँड एफ ऑफ पाय बाय 2 इज डिफाइंड. So discontinuity can be removable. तर आपण अशा वेळेस डिस्कंटिन्युटी काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. समजा ही जी व्हॅल्यू लॉग 5 मायनस ई याच्याऐवजी जर लॉग 5 मायनस 1 असं जर असतं तर काय झालं असतं? द फंक्शन बिकम्स कंटिन्युअस. सो वी रिमूव्ह
discontinuity by changing the value of the function from log 5 minus e to log 5 plus log 5 minus 1. So now change the function as change, therefore the function can be redefined as, आता फंक्शन आपण चेंज करतो, त्याला रिडिफाईन करू. कशा पद्धतीने रिडिफाईन करता येईल? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5 टू द पॉवर कॉस एक्स मायनस ई टू द पॉवर 5/2 मायनस एक्स. फंक्शनचा जो नॉट इक्वल टू 5/2च्या समोर जो फंक्शन दिलेला आहे त्याला चेंज करायचं नाही. आपण चेंज कशाला करायचं? व्हॅल्यू ऑफ द फंक्शनला, कारण ते कॉन्स्टंट आहे. लॉग 5 minus 1 here for x is not equal to 5/2, here for x is equal to 5/2. आता हा फंक्शन अशा पद्धतीने जर असेल तर काय म्हणू शकतो आपण? द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x is equal to 5/2. So in this way we can change the function with log 5 minus 1 is the value of the function. तर रिमूवेबल डिस्कंटिन्युटीमध्ये काय करायचं? व्हॅल्यू ऑफ द फंक्शनच बदलवायची असते. जो बेसिक फंक्शन असतो त्याला चेंज करायची गरज नाही. आणि व्हॅल्यू ऑफ द फंक्शनमध्ये समजा एखादा व्हेरिएबल असेल तर मात्र आपण अशा पद्धतीने लिहू शकलो नसतो. इथं व्हेरिएबल नाही, कॉन्स्टंट टर्म आहे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, आणि म्हणून आपण इथं डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ द फंक्शन चेंज करून जी डिस्कंटिन्युटी आहे ती कशात कन्वर्ट केली? कंटिन्युटीमध्ये कन्वर्ट केली.